अखंड नामस्मरणात राहणं म्हणजेच उपासना. देवाच्या आड काय बरं येत असतं? आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो हे थोडा विचार केला असताना समजून येईल. ज्याला आपलं म्हणायला पाहिजे होतं त्याला आपलं न म्हणता आपण दुसऱ्या कुणाला तरी आपलं म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ या सर्वांना आपलं म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात, परंतु देवाला जर आपण आपलं म्हटलं तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना? आपले भ्रातार आपलं रक्षण करतील असं तिला वाटत होतं, परंतु त्या कोणाकडून काही होणं शक्य नाही असं तिला दिसलं. तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरिता धावून आले. म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपले म्हणावे, मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असतं ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असतं ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना केली पाहिजे. उपासना करणं म्हणजे तरी काय? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत असं वाटणं. असं वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणं जरूर आहे. आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो. तुम्ही कुणाचं नाव घेतलं म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचं नाव घेतलं म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे हे विचारलं तर कसं सांगता येईल? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनीच सांगितलं आहे. नाम हे त्याचं रूप. म्हणून नामस्मरण केलं म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणंच भाग पडतं. हे नामस्मरण कसं करावं? समर्थांनी सांगितलं आहे की काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. आपण नाम घेताना काहीच करत नाही का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच ना? म्हणजेच त्यावेळी आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करत असतो. मीपणा रहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळत असतो आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवत असतो. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.